महाराष्ट्राच्या विधानभवनात किंवा विधानसभेत षंढ बसले आहेत असे बोलत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी भाषेसाठी दंड उगारलेला आहे असं बोलायला हरकत नाही. आणि त्याच जोडीला दुसऱ्या एका पत्रकार परिषदेत किंवा पत्रकारांशी बोलताना ताटातल्या चमच्यांसारखंच राहावं, ताटाच्या बाहेर येऊन आम्हाला घास भरवण्याचा प्रयत्न करू नये अशी तंबी देखील द्यायला मनसेचे प्रवक्ते विसरलेले नाहीत. गेले काही दिवस मनसेच्या प्रवक्त्यांवरती आपण 2 व्हिडिओ बनवले आणि मनसेचे प्रवक्ते जणू काही उभाठा सेनेचे प्रवक्ते त्यांच्या तोडीला तोड उत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेत की काय असं बोलायला हरकत नाही. आजचा व्हिडिओ हा पुन्हा एकदा मनसे आणि उभाठा सेना, त्यांचे प्रवक्ते आणि त्यांची उणीधुणी याच्यावरचाच आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपले आवडते यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते हे शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचं थंबनेल तुम्ही बघितलं असेलच. ताटातले चमचे आणि विधानसभेतले षंढ. गेले काही दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे हे एकदम फुल फ्लेज्ड मैदानात उतरलेले दिसत आहेत. म्हणजे जसं तिकडे उभाठा सेनेचे संजय राऊत गेली काही वर्ष रोज सकाळी उठून पत्रकारांना भेटत असतात, पत्रकारांशी बोलत असतात आणि त्यांच्या पक्षाची भूमिका, उभाठा सेनेची भूमिका प्रवक्ता म्हणून मांडत असतात. ती काय त्यांची स्वतःची वैयक्तिक मतं नसतात. त्यामुळे संजय राऊत बोलतात हे सर्वांना आवडतच असेलच असं नाही, पण ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत असतात. ते त्यांच्या पक्षाची प्रामाणिक आहेत, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत असतात. त्याच धर्तीवरती आता गेले काही दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुंबईचे मनसेचे अध्यक्ष, मनसेचे नेते संदीप देशपांडे हे त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत आहेत. त्यामुळे ते देखील सर्वांना आवडतच असेल त्यांचं बोलणं असं काही मानण्याचं कारण नाही आणि असं आवश्यक देखील नाही, कारण ते त्यांच्या पक्षाची, मनसेची भूमिका मांडतात. आणि ते त्यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं देखील आहे की मी माझं मत मांडत नाही, माझ्या पक्षाची भूमिका मांडतो, माझ्या पक्षाच्या प्रमुखांशी बोलून मी हे सगळं तुमच्यासमोर माझं म्हणणं किंवा पक्षाचं म्हणणं मांडत असतो. तर आज विधानभवनात महाराष्ट्रामध्ये एक राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम झाला. केंद्रातला कार्यक्रम होता तो, अर्थातच लोकसभेने आयोजित केला होता असं विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं की तो लोकसभेने आयोजित केलेला कार्यक्रम होता. तर झालंय असं, मी जे म्हणालोय मगाशी ते विधानसभेतले षंढ असं जे आज संदीप देशपांडे यांनी अत्यंत पोटतिडकीने मराठी भाषेचा बाज राखण्यासाठी, मराठी भाषेची बाजू मांडण्यासाठी, मराठी भाषेची पताका फडकवत ठेवण्यासाठी जी त्यांच्या पोटतिडकीने बोललेले आहेत ते, त्याच्यावरनं लगेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी संदीप देशपांडे यांची जीभ घसरली वगैरे असं बोलायला सुरुवात केली. काय झाले, हल्ली मराठी माध्यमांचं पण ना माणूस कोण बोलतोय हे बघून ते जीभ घसरली की नाही हे ठरवतात. म्हणजे जर त्यांच्या गळ्यातले ताईत असणारे जर काही माणसं, काही नेते, काही वक्ते, प्रवक्ते जर बोलले तर त्यांना ते हा शब्दप्रयोग वापरत नाहीत की जीभ घसरली, मग तंबी दिली, टोला हाणला, सुनावले वगैरे असं बोलतात. पण दुसरं कोण बोललं की मात्र त्यांना लगेच कळतं की त्याची जीभ घसरली आहे. तर असो, तो वेगळा मुद्दा आहे. त्यामुळे मी मगाशी म्हणालो जसं मीडियाचा थैथयाट आज सकाळीच सुरू झालाय की जीभ घसरली, जीभ घसरली. मराठी भाषेची बाजू मांडण्यासाठी आणि ती जोरकसपणे मांडण्यासाठी जर एखादा शब्दप्रयोग वापरला गेला असेल तर असं म्हणायला हरकत नाही ना, मनसेच्या प्रवक्त्यांनी वापरलाय, जो शिवसेनेच्या मुशीतनं घडलाय. वंदनीय बाळासाहेबांच्या मुशीतनं घडलेले हे सगळे कार्यकर्ते आहेत. मनसे हा पक्ष पण मुळातच ज्यांनी स्थापन केलाय, त्याचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या मुशीतनं घडलेले. त्यामुळे थोडासा
ज्याला म्हणता येईल ना तो परिसस्पर्श ठाकरे भाषेचा, ठाकरी शैलीचा मनसेच्या प्रवक्त्यांना झाला असेल. त्यामुळे ते कदाचित असं म्हणाले असतील ना, शंढ वगैरे, त्यांचा तो एक ठाकरीपणा असेल तो परिस्पर्श झालेला, त्यामुळे ते बोलले असतील शंढ वगैरे. तर लगेच जीभ घसरली वगैरे असं बोलून मराठी मीडिया मोकळा झालेला आहे. झालंय असं की त्या जो कार्यक्रम झाला आज विधानसभेमध्ये, त्या कार्यक्रमाच्या साठी जो बॅनर लागला होता किंवा जे बॅनर्स लागलेले आहेत विधानभवनात, विधानभवन परिसरामध्ये, त्याच्यावरती फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेचा उल्लेख आहे, मराठी भाषेचा उल्लेख कुठेही नाही. आणि त्यामुळे स्वाभाविकच संताप होणं यात काही गैर देखील नाही. तो केंद्राचा कार्यक्रम होता, तो लोकसभेचा होता, त्याच्याशी काय घेणं आहे. महाराष्ट्रात कार्यक्रम होता, मुंबईत कार्यक्रम होता, महाराष्ट्राच्या विधानसभेत कार्यक्रम होता. तुम्ही तुमचे बॅनर लावायचे होते ना मराठीतनं, कोणी अडवलेलं तुम्हाला? केंद्राने काय अशी नोटिफिकेशन पाठवली आहे का की आमचा कार्यक्रम आहे तर तुमचे बॅनर लावायचे नाहीत? आणि असेल जरी पाठवली समजा, तर मराठी भाषेचा आग्रह तुम्ही का धरला नाही? मग जर मनसेचे प्रवक्ते बोलले असतील तर त्याच्यात गैर काय बोललेत? आणि त्यांनी तर सरळ सांगितलेलं आहे, त्या संदर्भात त्यांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. ते काय बोलले ते ऐका तुम्ही, मग आपण पुढे जाऊया. संदीप देशपांडे काय बोलतात ते ऐका या संदर्भात. आज विधान भवनात एक कार्यक्रम पार पडलाय, राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम महाराष्ट्रात मुंबईत पार पडतोय. सगळे नेते मंत्री महोदय त्या ठिकाणी, पण त्याच्यावर असलेला जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेचाच आशय आहे, मराठी भाषेतला आशय पाहायला मिळाला. मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे. आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? ठीक आहे, माझा शब्द झोंबला असेल, पण त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे. बाकी राहिला हक्काभंगाचा विषय, त्या कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे. उद्या मला जर जेलमध्ये जायची वेळ आली तर मराठी भाषेसाठी मी जेलमध्येही जायचं. ठीक आहे, मी बोललो ते बोललो, आणि मी कुठल्या व्यक्तीला बोललो नाही, मी त्या वृत्तीला बोललोय. ती वृत्ती शंडपणाची आहे, त्या वृत्तीबद्दल बोललोय, व्यक्तीबद्दल बोललेलं नाही. ऐकलत ना, ते म्हणालेत की मराठी भाषेसाठी मी जेलमध्ये देखील जायला तयार आहे. कोणाला हक्कभंगाचा प्रस्ताव माझ्यावरती, माझ्या विरोधात आणायचा असेल तर त्याच्यावरती देखील माझी तयारी आहे. हक्कभंगाच्या कारवाईला जायला मी तयार आहे, असं स्पष्ट उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्यामुळे मराठी भाषेसाठी जर कोणी भांडत असेल, कोण पोटतिडकीनी बोलत असेल, कोण कठोर भाषेचा वापर करत असेल, कठोर शब्दाचा वापर करत असेल, तर त्याच्या पाठीमागे उभं राहायचं का त्याची जीभ घसरली म्हणून बोलायचं? आणि आता हेच संदीप देशपांडे पुन्हा एकदा, म्हणजे मी मगाशी म्हणालोय तसं, त्यांनी अगदी संजय राऊतांसारखं मनावर घेतलेलं दिसते आपल्या पक्षाची बाजू जोरकसपणे मांडायची. काल काहीतरी बोलले संजय राऊत मनसे आणि उभाटा सेनेच्या युतीवरनं, आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि आदरणीय उद्धवजी यांच्या एकत्र येण्यावरनं, दोन भावांच्या एकत्र येण्यावरनं, राज आणि उद्धव या बंधूंच्या एकत्र येण्यावरनं, आणि मध्ये परत पुन्हा तेच चराट सकारात्मकता वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याच्यावरनं पत्रकारांनी काहीतरी प्रश्न विचारला संदीप देशपांडे यांना, आणि मग त्यांनी त्यांची फलंदाजी म्हणता येईल ना, ती तशी फलंदाजी शिवाजी पार्कातली सुरू केली. ते बोलले की ताटातले चमचे त्यांनी ताटातल्या चमच्यांसारखं राहावं, आणि ते असं स्पष्ट बोलले की विश्वप्रवक्त्यांनी जे काय बोलले त्यांना मी सांगतो की ताटातल्या चमच्यांनी ताटातल्या चमच्यांसारखं राहावं, बाहेर येऊन आम्हाला घास भरवण्याचा प्रयत्न करू नये. आणि काय बोलले ते मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. गल्ली ते दिल्ली प्रश्नविचारांनी आम्हाला सल्ले देऊ नयेत. काय बोलले? गल्ली ते दिल्ली प्रश्न विचारणाऱ्यांनी आम्हाला सल्ले देऊ नयेत. आणि मग ते बरेच काय काय बोललेत, ते काय बोललेत ते देखील तुम्ही ऐका. मुळात काल विश्वप्रवक्ते असं म्हणाले की आम्हाला प्रश्न कोणी विचारू नये, गल्लीवरनं दिल्लीपर्यंत प्रश्न विचारांनी आम्हाला सल्ले देऊ नये की आम्ही कोणाला प्रश्न विचारायचे आणि काय विचारायचे. ताटातले जे चमचे असतात ना, त्यांनी चमच्याचंच काम करावं, त्यांनी बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न आम्हाला करू नये. असं आहे की आत्तापर्यंत शिवसेनेकडनं मनसेची युती करायची आहे असं एकदाही सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणालेले नाहीत, हे मी स्पष्ट करतो.
त्यामुळे कोणी काही त्याच्यावर बोलण्याचा विषयच येत नाही. जे चमचे आहेत आजूबाजूचे तेच रोज ढिंडोरा पिटवतात सकारात्मक असल्याचा. पक्षप्रमुखांची इच्छा आहे की नाही हे आम्हाला अजून समजलेलं नाही, त्यामुळे त्यावर बोलायचा विषयच येत नाही. मुळात असं आहे की उद्धव ठाकरे असं म्हणाले की शिवसैनिकांच्या मनात आहे, राज्याच्या मनात आहे, तेच होईल. मुळात उद्धव ठाकरेंना राज्याच्या मनातलं आणि शिवसैनिकांच्या मनातलं कळतं का या थिअरीवरच माझा विश्वास नाही. जर तसं कळत असतं शिवसैनिकांच्या मनात काय आहे, राज्याच्या मनात काय आहे, तर मला असं वाटतं ज्यावेळा महाबळेश्वरचं अधिवेशन झालं त्यावेळेला सगळ्या शिवसैनिकांच्या मनात होतं की राजसाहेब ठाकरे हेच कार्याध्यक्ष झाले पाहिजेत, पण ते झाले नाही जे शिवसैनिकांच्या मनात होतं ते. 2014ला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या विरोधात म्हणून शिवसेनेला मतदान करून लोकांनी त्यांचे 63 आमदार दिले, पण लोकांच्या मनातलं न ओळखता पुन्हा त्याच भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन उद्धव ठाकरे बसले. 2019च्या विधानसभेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनी सत्ता स्थापन करावी यासाठी लोकांनी मॅन्डेट दिलं, पण ते लोकांच्या मनातलं न ओळखता उद्धव ठाकरे जाऊन शरद पवार साहेबांच्या मांडीवर बसले. 2022ला स्वतःचे 30-30, 40-40 वर्ष सहकारी असणारे आमदार त्यांच्या मनात काय चाललंय हे ज्या पक्षप्रमुखाला कळत नाही त्याला जनतेच्या मनातलं कसं कळतं हा माझ्या पुढे माझ्यासारख्या सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे. म्हणजे फसवणूक करण्याची त्यांची किंवा ऐनवेळी. अहो माझा साधा प्रश्न आहे, स्वतःचे 40 आमदार आपल्याला सोडून चालले, त्यांच्या मनात काय चाललंय हे ज्या माणसाला कळलं नाही त्याला जनतेच्या मनातलं काय आणि कसं समजणार आणि कसं आपण मानायचं की त्याला समजतं म्हणून. आणि मुळात उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे कधीही म्हटलं नाही की त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती करायची किंवा आदित्य ठाकरेंनी म्हटलं नाही. जे बोलतायत ते आजूबाजूचे चमचे बोलतायत. चमच्याने ताटात राहावं, ताटाबाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये. ऐकलत ना? आता तुम्ही मला सांगा, महाबळेश्वरच्या अधिवेशनामध्ये, ऐतिहासिक अधिवेशनामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असताना झालेल्या अधिवेशनामध्ये राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांचं नाव सुचवलं आणि त्यांची तेव्हाच्या एकसंघ शिवसेनेचे कार्याध्यक्ष किंवा कार्यकारी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. पण ती केलेली निवड ही शिवसैनिकांच्या मनातली होती का असा प्रश्न मगाशी हे तुम्ही आता जो व्हिडिओ बघितला त्याच्यात त्यांनी विचारलेला आहे संदीप देशपांडे यांनी. याचं कारण काय आहे? जनतेच्या मनातलं उद्धव साहेबांना कळतं, शिवसैनिकांच्या म्हणजे उभाटा सैनिकांच्या मनातलं उद्धव साहेबांना कळतं असं जे म्हटलं गेलं होतं त्या संदर्भात त्यांनी हे 2-3 महत्वाचे प्रश्न विचारले होते आणि ते खरेच आहेत ना, बिनतोड सवाल आहेत ते. आणखीन काय म्हणाले ते की 2014 साली, माफ करा 2019 साली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, एकसंघ शिवसेना असं एकत्र लढले गेले आणि त्याचा निकाल लागल्यानंतर जनतेने दिलेला कौल, जनतेने दिलेला मॅन्डेट बघितल्यानंतर देखील ते पवारांच्या मांडीवरती जाऊन बसले उद्धव ठाकरे. मग तेव्हा त्यांच्या जनतेच्या मनातलं उद्धव ठाकरे यांना कळलं नव्हतं का? तेव्हा शिवसैनिकांच्या मनातलं उद्धव ठाकरे यांना कळलं नव्हतं का? आणि म्हणून संदीप देशपांडेंनी तो प्रश्न उपस्थित केलाय की मला तर शंकाच आहे, असं संदीप देशपांडे म्हणतायत की मला तर शंकाच आहे की उद्धव ठाकरेंना खरोखरच जनतेच्या मनातलं आणि शिवसैनिकांच्या मनातलं कळतंय का? आता आपण म्हणूया की उभाटा सैनिकांच्या मनातलं कळतंय का? म्हणजे ते महाबळेश्वरच्या संदर्भात पण बोलले की जर त्यांना शिवसैनिकांच्या मनातलं कळलं असतं तर त्यांनी कार्यकारी प्रमुख किंवा कार्याध्यक्षपद स्वीकारलं असतं का? कारण तेव्हा तर राजसाहेब ठाकरे बनावेत कार्याध्यक्ष, कार्यकारी प्रमुख असं सर्वांनाच वाटत होतं, असं संदीप देशपांडेंनी म्हटलेलं आहे. आणि असं त्याच्यानंतर अनेक शिवसेनेच्या, तेव्हाच्या एकसंघ शिवसेनेच्या नेत्यांनी देखील खासगीत बोलताना, मुलाखतीमध्ये बोलताना देखील बोललेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी 2014चा जो दाखला दिला त्या संदर्भात 2014ला देखील काय झालं होतं?
भारतीय जनता पक्षाच्या विरोधात शिवसेना उभी ठाकली. भारतीय जनता पक्षाबरोबर असणारी युती तोडून शिवसेनेनी आदरणीय उद्धव साहेबांच्या सक्षम नेतृत्वाखाली तब्बल 64 आमदार भाजपच्या नाकावरती टिच्चून निवडून आणले होते. पण नंतर काय झालं? सत्तेसाठी म्हणा किंवा अर्थातच लाडकं वाक्य जे सर्व राजकारण्यांचं आहे की जनतेच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी ते एकत्र आले. म्हणजे ज्यांच्या विरोधात लढले भाजपच्या, त्यांच्याच विरोधात परत एकत्र आले. मग तेव्हा जनतेने जो कौल देऊन 64 आमदार शिवसेनेचे निवडून आणले, भाजपच्या विरोधात निवडून आणले, त्यांच्याच बरोबर परत शिवसेना, एकसंघ शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली का गेली असा सवाल त्यांनी विचारलाय आणि तो बिनतोड आहे. मग तेव्हा लोकांच्या मनातलं न जुमानता उद्धव ठाकरे परत भाजपबरोबर का गेले? तेव्हा त्यांना जनतेच्या मनातलं, शिवसैनिकांच्या मनातलं कळलं नव्हतं का? जे 2019ला देखील झालं. एकत्र लढली, म्हणजे 2014ला विरुद्ध लढली आणि मग एकत्र झाले. 2014ला एकत्र लढले आणि मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार यांच्या मांडीवरती जाऊन काँग्रेसच्या साथीने राज्य स्थापन केलं. मग काँग्रेसच्या विरोधात, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विरोधात, अर्थात तेव्हा एकत्रच होता राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात निवडून येताना जनतेने दिलेला कौल, जनतेच्या मनातलं, आणि जे शिवसैनिक खांद्याला खांदा लावून लढले त्यांच्या मनातलं कळलं नव्हतं का? मग भाजपच्या विरोधात का गेलं? आणि मग सर्वात शेवटचा प्रश्न तो त्यांनी अत्यंत, ज्याला म्हणता येईल ना की जखमेवरती मीठ चोळणारा विचारलाय की 2022ला जेव्हा 40 आमदार जे 30-30, 35-35 वर्ष तुमच्या बरोबर राहत होते, एकत्र होते, ते तुमच्या नाकाखालनं निघून गेले, तेव्हा त्यांच्या मनातलं तुम्हाला कळलं नाही का? आता या प्रश्नांची उत्तरं कदाचित आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या उभाटाचे प्रवक्ते, ज्यांना संदीप देशपांडे यांनी विश्वप्रवक्ते म्हणून म्हटलेलं आहे, ते खासदार संजय राऊत देतीलच. तेव्हा मग आपल्याला आणखीन एक नवीन व्हिडिओ करायला विषय मिळेल. तर मी मगाशी म्हणालोय तसं की संजय राऊत जे बोलतात ते तुम्हाला किंवा आम्हाला पटो अगर न पटो, तेव्हाच्या शिवसेनेच्या आणि आत्ताच्या उभाटा सेनेच्या सैनिकांना आणि काही पदाधिकाऱ्यांना पटो अगर न पटो, तसंच मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांचे मत तुम्हाला किंवा आम्हाला न पटो, मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना आणि मनसैनिकांना पटो अगर न पटो, ते त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांशी बोलून चर्चा करूनच मांडत असतात. आणि म्हणूनच आमच्यासारख्या युट्यूबर्सना असे नवनवीन व्हिडिओ बनवण्याची संधी मिळते. फक्त हा व्हिडिओ बनवण्याचा जो सर्वात महत्त्वाचा उद्देश होता की मराठी भाषेसाठी एखादा व्यक्ती किंवा एखादा पक्षाचा नेता किंवा कोणीही सामान्य माणूस जर कठोर भाषा वापरत असेल तर त्याच्या मागे मराठी भाषिक म्हणून उभं राहायचं का त्याच्या भाषेवरतीच टीका करायची बोलण्याच्या, याचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे मित्रांनो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. मी तुम्हाला बोललेलो आहे की किमान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत तुम्हाला ठाकरे बंधू राज आणि उद्धव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाटा सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांची, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप, आणि अर्थातच एकंदरीतच प्रामुख्याने ठाकरे कुटुंबीय आणि त्यांच्या भोवती फिरणारं महाराष्ट्राचं राजकारण, यावरती व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. असे नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येतच राहणार आहे तुमच्यासमोर. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.